झटपट कुरकुरीत कारलं करण्यासाठी लागणारं साहित्य 3 ते 4 कारली, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 2 ते 3 चमचे बेसन, 1 मोठा चमचा तेल। कारली पातळ काप देत चिरायची। यावर मीठ, हळद घालून हे एकत्र मिसळून घ्यायचं आणि मुरवून घ्यायचं। आता यावर गरम मसाला, तिखट, बेसन आणि मीठ घालायचं। मिसळून घेत कारलं दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करायचं। झालं आपलं झटपट कारलं तयार। तर सगळ्यात आधी इथे मी एक 3 ते 4 कारली घेतली आहेत, स्वच्छ धुवून स्लाइस केलेले आहेत पातळ। खूप जाड स्लाइसेस ठेवायचे नाही, अशा पातळ करायचे आणि त्यातल्या बिया काढल्या। तर आधी यावर घालायचे मीठ, हळद आणि हे छान कारलं मीठ आणि हळदमध्ये कोट करून घ्यायचं, म्हणजे याला थोडंसं मॉइश्चर रिलीज होईल। आणि हे एक अर्धा ते पाऊण तास आपण साईडला ठेवून देऊया। कारलं मी इथे अर्धा तास सोक करण्यासाठी ठेवलं होतं, मॅरिनेट करण्यासाठी, आणि तुम्ही बघू शकाल कारलं आता छान असं मऊसूद झालेलं आहे आणि हलकंसं पाणी पण सुटलेलं आहे। आता या स्टेजला ना तुम्ही कारलं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जर कडवटपणा त्यातला आवडत नसेल तर। पण मग काय होतं ना, कुठलीही चिरलेली भाजी जर पुन्हा धुतली तर त्यातलं न्यूट्रिशन पण निघून जातं। पण तुम्हाला लागत असेल, कडवट गोष्टी आवडत नसतील, तर हे वॉश करून मग तुम्ही वापरा। आता यावर घालूयात मसाले। यामध्ये आहे धनेपूड 1 चमचाभर, गरम मसाला, लाल तिखट वापरला तरी काही हरकत नाही। आता हे सुके मसाल्याने कारलं मस्त कोट झालं की आता यावर घालतोय आपण बेसन। सो एक 2 ते 3 चमचे बेसन लावून घ्यायचं कारल्याला। बेसन घातल्यावर यावर घालायचं मीठ। मीठ आपण कारलं जेव्हा मॅरिनेट करायला ठेवलं होतं तेव्हा घातलं होतं, त्यामुळे थोडंसं बेताने घालत। आता हे पूर्ण कारलं या बेसनमध्ये छान असं कोट करूयात। तवा इथे मी गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये चमचाभर तेल घालून हे असं छान स्प्रेड करून घेतले। तर आता या कारल्याच्या स्लाइसेस या तेलावर घालूयात। आता तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही हे कारलं डीप फ्राय करून पण घेऊ शकता। तर सगळ्या फोडी अशा तव्यावर ठेवून घेतल्या की खालची बाजू छान अशी फ्राय होईपर्यंत एक 2 ते 3 मिनिटं तळून घे। कारलं हे एक बाजूने छान खालच्या बाजूने फ्राय करून झालेलं आहे। हे उलटवून घ्यायचं, साधारण 3 मिनिटं केलं मी। आता हे दुसऱ्या बाजूने मस्त असं फ्राय करून घ्यायचं, खूप वेळ नाही लागत। या पद्धतीने तुम्ही फ्राय केलं ना कारलं आपण तळतो त्यापेक्षा हे तव्यावरचं शॅलो फ्राय पटकन होतं मस्त। आणि इथे तुम्ही बघू शकाल दोनही बाजूने मी हे कारलं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे, मस्त कुडूम कुडूम होतं हे। आता झाऱ्यावर काढून घेते मी हे, आणि मस्त हे झाऱ्यावर काढून झालं की आता टिश्यू पेपरवर काढून घेते। वाह क्या बात आहे, तुम्ही बघा कसलं भारी दिसतंय हे कारलं। अजिबात वाटत नाही की हे शॅलो फ्राय केलेलं आहे।